25 वर्षाची संजना आता एकटी पडली होती. आईवडील गेल्यानंतर तिला भावाच्या आणि वहिनीच्या मर्जीप्रमाणे राहायला लागत होते. संजनाचा भाऊ आपल्या बहिणीची त्याच्या लग्नाअगोदर खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होता. तिच्यासाठी प्रत्येक महिन्याला काहीतरी नवीन गिफ्ट, नवीन कपडे, चप्पल, परफ्यूम असे काही ना काहीतरी देऊन तिला खुश करत होता. कारण आईवडिलांनंतर बहिणीची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर आली होती. तिला पुढे खूप शिकवायची आणि चांगल्या घरी तिला लग्न करून पाठवायचे असे तिच्या भावाची इच्छा होती. संजनासुद्धा भावासाठी आपला जीवसुद्धा देईल एवढे प्रेम करत होती. कारण आईवडील गेल्यानंतर दोघेही एकटे पडले होते. संजना छोटी आणि तिचा भाऊ मोठा होता. तो एका कंपनीमध्ये जॉब करत होता. चांगला पगार होता. संजना आईप्रमाणे भावासाठी सकाळी लवकर उठून स्वयंपाक बनवून डबा द्यायची. भावाच्या आवडीचा प्रत्येक पदार्थ त्याच्यासाठी करत होती. तो ऑफिसवरून घरी येईपर्यंत त्याची वाट बघत बसायची. त्याला सोडून तिने कधीही रात्री एकटीने जेवण केले नाही. वयाने लहान होती पण आईप्रमाणे त्याची खूप काळजी घेत होती. थोड्या दिवसांनी संजनाच्या भावाचे म्हणजेच सागरचे लग्न ठरले. होणाऱ्या वहिनीला घरची सर्व परिस्थिती सांगितली. सासू सासरे नाहीत म्हणून वहिनी खुश होती. पण नणंद म्हणजे संजना अजूनही बिना लग्नाची आहे आणि तिला आता आपल्यालाच सांभाळावे लागणार हे होणाऱ्या वहिनीला पटत नव्हते. ती या घरात नको असे वहिनीला सारखे वाटत होते. लग्न झाल्यानंतर सर्व काही बदलून गेले. वहिनी मात्र संजनाला ओझे समजत होती. संजनाच्या वहिनीला फक्त तिचा नवरा आणि ती दोघेच राहण्याची इच्छा होती. पण थोडे दिवस झाल्यानंतर संजनाने वहिनीचा कामचुकारपणा ओळखला. संजनाची वहिनी काम करण्यात खूप आळशी होती. तिला फक्त आराम हवा होता. फक्त 3 माणसांचा स्वयंपाक बनवण्याचे काम तिला जमत नव्हते. नवऱ्यासाठी एखादा नवीन पदार्थ बनवावा, त्याला काहीतरी नवीन खायला घालावे असे तिला अजिबात वाटत नव्हते. 1-2 दिवस झाले की ती नवऱ्याच्या पाठीमागे हॉटेलला जेवण्यासाठी हट्ट करायची. वहिनीची होणारी चिडचिड संजनाला सहन होत नव्हती. प्रत्येक गोष्टीवरून संजनाला टोमणे ऐकायला मिळायचे. घरात काम थोडेच होते पण वहिनीची चिडचिड मात्र जास्त होती. त्यामुळे संजनाने कॉलेज बंद केले आणि घरातील सर्व कामे करायला लागली. जसे संजना घरातली कामं करायला लागली तशी संजनाची वहिनी तिच्याशी गोड बोलू लागली. थोड्या दिवसांनी संजनाच्या वहिनीला 2 जुळे मुले झाली. आता तर वहिनीने तिची बेडरूम सोडलीच नाही. बेडरूममध्ये बसून ती संजनाला कामासाठी ऑर्डर सोडत असे. 2 लहान मुले असल्यामुळे संजनाची वहिनी संजनाला दिवस-रात्र काम करण्यासाठी त्रास देत होती. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे सर्व काम संजनाच करायची. वहिनीला काही खायची इच्छा असेल तर ते सुद्धा संजना करून द्यायची. त्या छोट्या 2 मुलांना ती खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत होती. आईवडील गेल्यानंतर एका मुलीचे आयुष्य किती अवघड असते हे तिला समजत होते. तिला स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता. ज्या वयात तिने एन्जॉय करायला पाहिजे होता त्या वयात तिची वहिनी घरातील सर्व कामे तिच्याकडून करून घेत होती. आई होती तोपर्यंत तिला कोणतेही काम करावे लागत नव्हते. पण आता वहिनीच्या राज्यात राहणे म्हणजे काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. एखाद्या कामवाल्या बाईसारखे तिचे आयुष्य झाले होते. संजनाच्या मावशीने एके दिवशी संजनाच्या भावाला कॉल केला आणि सांगितले, संजनाचे वय वाढत चालले आहे. ती अशी किती दिवस राहणार? तिच्या लग्नाच्या तयारीला लागा. लग्नाविषयी भावाने संजनाशी थोडीफार चर्चा केली. संजना खुश झाली. कदाचित लग्नानंतर तिला तिच्या नवऱ्याच्या घरी तरी सुख मिळेल. ती तिचे आयुष्य मनमोकळेपणाने जगेल असा विचार तिने केला. भावाला माहीत होते संजना सर्व घर योग्य पद्धतीने हँडल करते. त्याच्या बायकोला तर कुठलेही काम जमत नव्हते. लग्नानंतर त्याच्या बायकोचे काय होईल याचाही त्याने थोडा विचार केला. थोड्या दिवसांनी
तिच्यासाठी मुलगा शोधण्यासाठी सुरुवात केली. तेवढ्यात संजनाच्या वहिनीचे कोणीतरी कान भरवले. जर संजनाचे लग्न केले तर घरातली कामे कोण करणार? त्या 2 मुलांना कोण सांभाळणार? वहिनीला सुद्धा ही गोष्ट पटली. तिने तिच्या नवऱ्याला सांगितले की आपण संजनाचे लग्न नको करायला. ती अशीही या घरात खूप खुश आहे. तिला इथे कशाचीही कमी नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी संजनाची वहिनी तिच्या नवऱ्याशी गोड पण स्वार्थीपणाने बोलत होती. अगं, कधी ना कधी तिचे लग्न करून द्यावेच लागणार. असे किती दिवस तिला आपण घरी ठेवणार आहोत? लोक आपल्यालाच नावे ठेवतील. तिच्याही काही इच्छा अपेक्षा असतीलच. संजनाचा भाऊ वहिनीला बोलत होता. हे सर्व बोलणे संजना ऐकतच होती. पुन्हा वहिनीने बोलायला सुरुवात केली. जर संजनाचे लग्न तुम्ही करणार असाल तर मला या घरात एखादी मोलकरीण बघा. मला जमणार नाही ही 2 मुले सांभाळायला आणि बाकी काम करायला. बाहेर उभी राहून ऐकत असलेली संजना आश्चर्यचकित झाली. आत्तापर्यंत वहिनी फक्त कामासाठी संजनासोबत गोड बोलत होती. तिला कोणत्याही पाहुण्यांच्या घरी पाठवत नव्हती. का तर संजनाशिवाय करमत नाही म्हणून. पण तसे काहीच नव्हते. फक्त कामासाठीच संजनाला कुठे पाठवले नाही. संजनाच्या भावासमोर वहिनी संजनाबरोबर एकदम प्रेमाने वागत होती. पण पाठीमागे मात्र तिला काम करण्यासाठी सारखी धुसफूस करत होती. संजनाच्या भावाने तिच्यासाठी एक मुलगा शोधला. तो मुलगा संजनाच्या भावाचा एकदम जवळचाच मित्र होता. त्याचीही परिस्थिती श्रीमंतीचीच होती. मनाने प्रेमळ, शांत स्वभावाचा त्याचा मित्र. त्यालाही संजनाबद्दल खूप काही गोष्टी माहीत होत्या. त्यामुळे त्याला तिच्याबद्दल जास्त जाणून घ्यायचे नव्हते. त्याच्याकडून लग्नासाठी होकार होता. पण मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी संधी साधून संजनाच्या वहिनीने मुलाच्या आईची चांगलीच कानभरणी केली. तिला संजनाचे लग्न होऊन द्यायचे नव्हते. त्यामुळे तिने समोरच्या पाहुण्यांना संजनाबद्दल खूप काही वाईट गोष्टी सांगितल्या. मुलाची आईसुद्धा वहिनीच्या बोलण्याने थोडी कन्फ्यूज झाली. पण त्यांना संजनाचा स्वभाव चांगलाच माहीत होता आणि यामध्ये वहिनीचाच काहीतरी डाव आहे हे मुलाच्या आईला कळून चुकले. तिने लगेचच ही गोष्ट संजनाच्या भावाला सांगितली. त्याने बायकोला बाजूला घेऊन सर्व विचारून घेतले. तर संजनाच्या वहिनीने सांगितले, जर आपण संजनाचे लग्न लावून दिले तर तिला तुमच्या प्रॉपर्टीमधला अर्धा हक्क द्यावा लागेल. त्यापेक्षा आपणच तिला सांभाळून तिचे लग्न करणे थांबवूया. बायकोच्या शब्दांना बळी पडून संजनाचा भाऊसुद्धा बायकोच्या मताशी सहमत झाला आणि त्याने ते लग्न कॅन्सल केले. संजनाला काही शंका यायला नको म्हणून तिच्यावरच ओरडत तिला सांगितले, तुझे खूप वय झाले आहे आणि त्यामुळे तुझे लग्न ठरत नाही. तुला कोणीही पसंत करत नाही. तुझ्यामुळे आमचा अपमान होतोय. तू आता आयुष्यभर अशीच राहा. आम्ही तुला सांभाळून तुला काहीही लग्नाची गरज नाही. भावाचे शब्द ऐकून संजना जागीच खाली बसली. तिला वाटत होते लग्नानंतर तिचे आयुष्य बदलून जाईल. तिला तिच्या मनासारखे राहता येईल. पण ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नव्हते. सगळ्यात जास्त तिला वाईट वाटत होते ते म्हणजे वहिनीप्रमाणे भाऊही बदलला होता. तक्रार तरी करणार कोणाकडे? ती स्वतःच्या नशिबाला दोष देत होती. आईबाबांची पुन्हा पुन्हा आठवण काढत होती. आज जर ते असते तर तिचे आयुष्य काही वेगळेच झाले असते. तिला आईबापाच्या घरचे सुख अनुभवायला मिळाले असते. संजना सतत तिच्या पुढच्या आयुष्याचे टेन्शन घेऊ लागली. पुढे कसं होणार? हे घर सोडून आपले काही दुसरे आयुष्यच नाही असे तिला पुन्हा पुन्हा वाटत होते. काही वर्षानंतर सततच्या टेन्शनमुळे आणि कामामुळे ती अचानक आजारी पडली. आजारपणातसुद्धा तिला थोडीही विश्रांती नव्हती. पण आता भावाची मुले थोडी मोठी झाली होती. त्यांची आई आत्यासोबत कशी वागते हे त्यांनी चांगलेच लक्षात ठेवले होते. संजनाला आता कोणतीही काम करण्याची ताकद उरली नव्हती. पण संजनाच्या वहिनीला वाटत होते
की संजना मुद्दाम नाटक करत आहे. रडत रडतच संजना थोडीफार मदत कामात करत होती. पण नंतर वहिनीला समजले की तिला कोणता तरी मोठा आजार झाला आहे. ती थोडेच दिवसाची सोबती आहे. वरून जरी ती चांगली दिसत असली तरी आतून ती पूर्ण तुटून गेली होती. आजारपणात कोणीही धीर द्यायला नव्हते आणि तिच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते. तिच्या भावाने सुद्धा तिला हॉस्पिटलमध्ये नेले नाही आणि कोणतीही ट्रीटमेंट केली नाही. तिचा जीव आतून तळमळत होता. तिचे आजारपण काही दिवसातच खूप प्रमाणात वाढले आणि 2 महिन्यानंतर तिचा मृत्यू झाला. आता मात्र तिच्या वहिनीला सतत तिने केलेल्या चुकांचा पश्चाताप होऊ लागला. प्रत्येक क्षणाला तिची आठवण येत होती. जर ती जिवंत असताना तिची थोडी काळजी घेतली असती तर ती अजून काही दिवस या जगात असती. जर तिचे लग्न लावून दिले असते तर काही दिवस तरी आनंदाने तिचे आयुष्य जगली असती. पण माझ्यामुळे तिला कोणताही आनंद साजरा करता आला नाही. तिला सतत वाईट वागणूक दिलेल्याचा वहिनीला आता त्रास होत होता. पण एकदा गेलेली व्यक्ती परत येत नसते. पण कर्म मात्र नक्कीच फिरून येतात. संजनाचा मृत्यू झाल्यानंतर वहिनीला घरातील सर्व कामे करावी लागत होती. पण तिला सर्व कामे करणे अशक्यच होते. कामावरून सतत ती नवऱ्याशी भांडण करत होती. अगोदर संजनाकडून जबरदस्तीने तिच्यावर ओरडून चिडून काम करून घेत होती. ते सर्व संजनाच्या भावाच्या मुलांनी बघितले होते. तसेच काम आता ती मुलेसुद्धा त्यांच्या आईकडून करून घेत होती. आईला कोणत्याच कामात मदत करत नव्हते. त्यांची आई संजनासोबत कशी वागत होती हे त्या मुलांनी चांगलेच बघितलेले होते आणि तशीच शिक्षा आईलाही मिळावी आणि तिने पुन्हा कधीही कोणाला त्रास देऊ नये म्हणून तिची मुलेही तिच्याशी तशीच वागू लागली. ही गोष्ट संजनाच्या भावाच्या सुद्धा लक्षात आली. त्याने बायकोला जवळ बोलावून घेतले आणि म्हणाला, आपण संजनासोबत खूप चुकीचे वागलो ग. आपल्या वागण्यामुळे तिने कितीतरी त्रास सहन केला आहे. आपल्यामुळे तिच्या आत्म्याला कधीही शांती मिळणार नाही. पण आपण केलेल्या कर्मांचे फळ आपल्याला आपल्याच मुलांकडून मिळत आहे. संजनाच्या वहिनीच्या सुद्धा ही गोष्ट ध्यानात आली. ती सुद्धा खूप रडू लागली. संजनाच्या फोटोसमोर जाऊन हात जोडून माफी मागू लागली. पण जोपर्यंत केलेल्या कर्मांची शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत देवसुद्धा माफ करत नाही. थोड्याच दिवसांनी तिलासुद्धा ब्लड कॅन्सर झाला. एक संपले की दुसरे दुःख त्यांच्या आयुष्यात चालू झाले. जोपर्यंत संजना होती तोपर्यंत तिच्याकडून भरपूर सेवा करून घेतली होती. पण आता मात्र तिची सेवा करायला कोणीही नव्हते. मुलांनी तर सरळ त्यांना अनाथाश्रमामध्ये जाण्याचा सल्ला दिला. मुलांना चांगले वाईट सगळं काही समजत होते. पण त्यांच्या आत्याला जसा त्रास दिला त्याच त्रासाची शिक्षा आईलासुद्धा द्यायची होती. आई-वडिलांना त्यांची चूक दाखवण्यासाठी वडिलांकडून मुलांनी सर्व प्रॉपर्टीचे कागद घेतले आणि आई-वडिलांना सांगितले, तुम्ही अनाथाश्रममध्ये जावा. हे ऐकून आईने मुलांचे पाय धरले. बाळांनो, चुकले आमचे. मी तुमच्या आत्यासोबत संजनासोबत खूप वाईट वागले. मला माझी चूक कळाली आहे. प्लीज आम्हाला माफ कर. वडिलांनी सुद्धा आपली चूक कबूल केली. मी बायकोच्या सांगण्यावरून माझ्या बहिणीशी चुकीचे वागलो. तिला मानसिक त्रास दिला. पण मला माफ करा. इथून पुढे आम्ही कधीही कोणाची वाईट वागणार नाही अशी शपथ त्या दोघांनी घेतली. मुलांनी सुद्धा आईबापांची चूक सुधारून त्यांना माफ केले आणि संजनाच्या फोटोच्या पाया पडत आईबाबांकडून आम्ही माफी मागतो असे म्हणत दोन्ही मुलांनी संजनाची माफी मागितली.